अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायत का? हा प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे आणि त्यामागे आणखीन काय कारण असू शकतात, हा आजचा विषय. हा विषय घेण्यामागचं कारण काय आहे हे व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत. पण अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे दिलेले आदेश, बारामतीतनं स्वतः अजित पवार आमदारकी लढणार असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या, महायुतीची निवडणुकीची झालेली तयारी, हे सगळं पाहता बारामती म्हणजे अजित पवारांचं होम ग्राउंड असं अजित पवारांना पोषक वातावरण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भलेही युगेंद्र पवार यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून केलेली निश्चितीही अजित पवार आणि विजयाच्या फार आड येणार नाही असं बारामतीतलं चित्र दिसतंय. पण मग अचानक अजित पवार यांनी हा युटर्न घेतला की आपला मुलगा जय पवार याच्यासाठी अजितदादा बारामतीसारखा सुरक्षित मतदारसंघ सोडणार आहेत का? कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध लढण्याचं अजितदादा ठरवत आहेत का? तसं झाल्यास काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार का? इंदापूरचा मतदारसंघही अजित पवार आपल्यासाठी राखून ठेवणार का? दिवाळीच्या गोविंदबागेतल्या पवार कुटुंबियांच्या स्नेहसंमेलनाला अजित पवार उपस्थिती लावणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या साऱ्या प्रश्नांचा उहापोह आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने 13,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण गाठलेला आहे. अगदी कमी वेळात तुमचं हे प्रेम आम्हाला मिळालं आहे, ते पुढेही तसंच मिळत राहो ही प्रार्थना. आणि तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीत काय वाटतं हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत असं आम्ही नाही तर खुद्द अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. बारामतीमध्ये उमेदवार कोण द्यायचा याचा विचार पार्लमेंटरी बोर्ड आणि तिथले कार्यकर्ते यांच्याशी बोलून केला जाईल असं अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. मी 7-8 वेळा या मतदारसंघातून लढलोय. जय पवार यांच्याबाबत जनतेचा कौल असेल तर तसा विचार पार्लमेंटरी बोर्डामध्ये केला जाईल असं अजित पवारांचं विधान ते बारामतीतनं लढण्यास उत्सुक नसल्याचं सांगून जातं. मग जर अजित पवार यांनी जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर मग बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. म्हणजे भावाच्या विरोधात भाऊ उभा टाकलाय असा सामना पाहायला मिळू शकतो. कारण जय पवार आणि युगेंद्र पवार हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. लोकसभेत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी युगेंद्र पवार राजकारणात उतरले होते आणि त्यांनी गावखेड्यात जाऊन सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान केलं होतं. त्यावेळेस बारामतीच्या युवकांना युगेंद्र पवार हा नवा चेहरा भावला होता आणि बारामतीचे फिक्स आमदार युगेंद्र पवार असे बॅनर बारामतीत लक्ष वेधून घेत होते. आता तसं असेल तर अजित पवार यांना बारामतीच्या मैदानात उतरावं लागेल. अजित पवार बारामतीतनं निवडून येऊ शकतात, मात्र त्यात एक गोम असेल. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख त्यांच्या गटाचे कार्यकर्ते करतात. मग युगेंद्र पवार यांच्या विरोधात उभं राहिल्यास भलेही जिंकून ते येतील, मात्र त्यांचा लीड लक्षणीयरित्या कमी होईल असं पुण्यातल्या काही पत्रकारांचं म्हणणं आहे. मग मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या इमेजला धक्का पोहोचू शकतो. अजित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचीही चाचपणी केल्याचं बोललं जात आहे. तिथे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. रोहित पवार विरुद्ध अजित पवार असा सामना झाल्यास तो अजित पवारांच्या दृष्टीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावणारा असेल, कारण विद्यमान आमदाराच्या विरोधात उभं राहण्याचा तो एक धोका असतो. आता आचारसंहिता साधारणपणे 15 ऑक्टोबरच्या आसपास लागेल असे चिन्ह आहेत. याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होते. दिवाळ सण हा पवार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण संपूर्ण पवार कुटुंब आपापसातले मतभेद विसरून एकत्र येतात आणि गोविंदबागेत पवार कुटुंबाचा दिवाळ सण साजरा होत असतो. लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा यांना उतरवून चूक झाली असं विधान अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. त्यामुळे गोविंदबागेतल्या दिवाळ सणाला अजित पवार उपस्थित राहणार का? प्रताप पवार पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यात दिलजमाई घडवून आणण्यात यशस्वी होणार का? आणि तसं जर का झालं तर मग बारामती आणि कर्जत जामखेड या मतदारसंघाचा तिढा शिष्टाईने सोडवला जाणार का हे दिवाळीत कळेलच. तोवरती या विषयावरती तुम्हाला काय वाटतं? भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.